हॅलो सुपर लर्नर, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण की माझा जो 12वीचा रिझल्ट होता तो कसा लागलेला आहे आणि मला कोणत्या विषयात किती मार्क्स पडलेले आहेत। तर चला व्हिडिओ सविस्तर बघूया। मला ओव्हरऑल 91% मिळालेले आहेत। तर सर्वांना माहिती आहे मी आज आर्ट्सचा स्टुडंट होता। माझी जी स्ट्रीम होती ती आर्ट्स होती आणि मी DA2 अकॅडमी या चॅनलवर आर्ट्सच्या स्टुडंटना पेपरच्या जे टाईम होतं, पेपरचं ड्युरेशन होतं त्यामध्ये टीचसुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे। तर बघूया माय रिझल्ट क्लास 12चा कसा होतं। तर आपली जी एक्झाम झाली होती HSC एक्झामिनेशन ती फेब्रुवारी 2024ला झाली होती। 21 फेब्रुवारीला चालू झाली होती आणि माझा लास्ट पेपर 16 मार्चला खतम झाला होता, जो की इतिहास हा लास्टचा पेपर होता माझा। तर बघूया आता कॅन्डिडेट नेम राऊत शुभम पांडुरंग, म्हणजे माझं नाव जे आहे शुभम पांडुरंग राऊत आहे आणि तुम्ही बघू शकता माय मदर नेम अनिता आहेत। सीट नंबरसुद्धा V11030 आहेत आणि डिव्हिजन अमरावती बोर्ड आहे आमचं। तर बघूया आता आपण सब्जेक्ट कोड फर्स्ट आहे इंग्लिश। तर इंग्लिशमध्ये माझे ओव्हरऑल 88 जे आहे ते मार्क्स मिळाले 100पैकी। दुसरा आहे माझा मराठीमध्ये 82 मिळालेले आहेत। हिस्ट्रीमध्ये 91 मार्क्स आहे। जॉग्राफीमध्ये 92 आहेत। पॉलिटिकल सायन्समध्ये 96 आहे। तर इकॉनॉमीमध्ये 97 मार्क्स आहे आणि मी तुम्हाला इकॉनॉमिक्स विषय शिकवतो त्यामुळे मला त्यामधला जास्त एक्सपिरियन्स आहे, कारण मला 97 मार्क्स इथे पण मिळाले आहेत आणि अर्थशास्त्रामध्ये मला जो 11वीचा जो माझा रिझल्ट होता त्यामध्ये सुद्धा 90 अबाव मार्क्स होते। त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हा विषयात माझा फार मोठा एक प्रकारचं हे तर राहिलंच आहे, म्हणजे चांगला विषय तर राहिलेलाच आहे माझा, त्याविषयी रुची राहिलेलीच आहे, परंतु त्यामधलं मला नॉलेजसुद्धा 2 वर्षात छान आलेलं आहे। आणि इंग्लिशसुद्धा विषय असा आहे की ज्याचं ग्रामर वगैरे झालं तर चांगले स्कोअर करता येतं आणि रायटिंग स्किल। बाकी पॅसेज तर आपण म्हणजे काय येणार आहे ते तर कोणालाच माहीत नसतं, ते आपल्याला डिपेंड करतं की पॅसेज कोणता येतो आणि कसा येतो। म्हणून आपण जे डिसाईड करत आहोत ते आहेत एक की इंग्लिशमधलं रायटिंग स्किल चांगलं करायचं आणि ग्रामर चांगलं करायचं। तर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या या चॅनलवर सगळे ग्रामरचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि टेक्स्टबुकसुद्धा कवर अप होईल। प्लीज स्टे कनेक्टेड, कारण मुलं जास्त लाईव्ह जॉईन करत नव्हते किंवा जास्त रेकॉर्डेड बघत नव्हते, त्यामुळे मी 12th क्लासचं जे टेक्स्टबुक आहे ते सध्या चालू केलेलं नाही आहे। एक व्हिडिओ टाकला होता त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज जर आले असते तर मी ते कंटिन्यू केलं असतं, परंतु मला असं वाटतं की जून महिन्यात जेव्हा आपली कॉलेजेस किंवा स्कूल लागतं तेव्हापासून टाकलेले व्हिडिओ बरे, कारण तेव्हा सगळेजण बघतील। पण आता जे राहिलेला विषय ग्रामरचा आहे तर ते ग्रामर आपला 10th क्लास 12th क्लास 9th 8th 7th म्हणजे 7 ते 12पर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना तर युजफुल आहेच, त्याचबरोबर जे काही इंग्लिश ग्रामर शिकू इच्छिणारे लोक आहेत त्यांनासुद्धा इंग्लिश ग्रामर इम्पॉर्टंट्स आहे। तलाठी असेल, पोलीस भरती असेल, इवन MPSCचे मुलं जे आहेत त्यांनासुद्धा बारीक बारीक कन्सेप्ट जर समजायचे असेल तर आपलं SR ट्युटोरियल बेस्ट आहे आणि त्याचं इंग्लिश ग्रामरसुद्धा बेस्ट आहे। कंटेंटची जर गोष्टी राहिली किंवा क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी राहिलं तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे SR ट्युटोरियल क्लास 10th इंग्लिश आणि क्लास 12th इंग्लिश, त्याची लिंक आपल्याला आपल्या या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यातून तुम्ही त्याचे मोर एक्झाम्पल सॉल्व करू शकता। व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आपलं कंटेंटसाठी टाकण्यासाठी क्रिएट केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता। हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासमध्ये 91 मार्क्स आहे आणि प्रत्येक विषयावर मी स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे की कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा आणि मी कशा पद्धतीने केला होता, कारण मी जे आहे ते डिस्ट्रिक्ट टॉपर आहे आर्ट्स स्ट्रीमचा, ॲज वेल ॲज माझी जी स्ट्रीम आहे आर्ट्स स्ट्रीम ते दाते कॉलेजमधून मी सुद्धा फर्स्ट आहे आणि कॉमर्स आणि आर्ट्सचा जर रिझल्ट ओव्हरऑल बघितलं दाते कॉलेजचं त्यामध्ये सुद्धा मी फर्स्ट आहे, कारण माझे 91% आहे आणि 85च्या जवळपास कॉमर्सचा रिझल्ट आहे, त्यामुळे मी सगळ्यात हायेस्ट आहे 91% घेऊन। तर माझी काय ट्रिक्स होत्या, काय टिप्स आहे आणि कसा अभ्यास करायचा असतो, कारण मी 10वीला टॉपर होतो, 11वीला टॉपर होतो, 12thला सुद्धा टॉपर आहे, म्हणजे 10वी 11वी 12वी मी सतत टॉप करत आलो। त्याचे काही सिक्रेट्स वगैरे असेल तर ते मी शेअर करणार आहे आणि प्रत्येक विषयाचा स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे की कसा अभ्यास करायचा। त्यासुद्धा अनेक यूट्यूब चॅनल वगैरे आपले काही दिवसांनी इंटरव्ह्यू येतीलच, पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर सर्वात आधी आपले जे काही इंटरव्ह्यूज आहे, जे काही क्वेश्चन आन्सर आहेत स्टुडंटचे ते क्लिअर झालेले पाहिजे। आणि पॉलिटिकल सायन्ससुद्धा 96 म्हणजे आपण ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, इकॉनॉमिक्स 97 मार्क्स आणि 10वीचा रिझल्ट आज लागेल। उद्या आपण आज स्ट्रीममधील कोणते सब्जेक्ट कोण्यासाठी चांगले बेस्ट आहे किंवा कोणी आज स्ट्रीम घ्यावी आणि सब्जेक्ट कॉम्बिनेशन कोणतं ठेवावं ते सुद्धा बघूया, कारण कोणी वस्त्रशास्त्र गृहशास्त्र असे म्हणजे जे कामाचे नसतात ते सब्जेक्ट निवडतात, परंतु माझे बघू शकता इतिहाससुद्धा UPSC MPSCसाठी कामी आहे, जॉग्राफी ज्याला भूगोल म्हणतो ते सुद्धा कामी आहेत, पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र ते सुद्धा कामी आहे आणि अर्थशास्त्रसुद्धा
कामाचं आहे, म्हणजे कुठेही आपल्याला फ्युचरमध्ये कामी येणारे सब्जेक्ट आपण घेतले पाहिजे. तर आर्टला व्हॅल्यू आहेत. जर तसे तर्कशास्त्र, तर्कशास्त्र, तर संगीत किंवा जे काही आपण जे विषय निवडतो ते आपल्याला यूजफुल असलेच पाहिजे, तर आपण तो विषय निवडावा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझे ओव्हरऑल पर्सेंटेज बघितले तर 91% आहे आणि मी पास झालेला आहे. ओके. आणि सगळे मला विचारत होते आपले स्टुडंट कमेंट करून की सर तुमचा रिझल्ट कसा होता, किंवा माझे जे कॉलेजमधले ज्युनियर आहेत त्यांनीसुद्धा रिप्लाय केला की तुम्हाला किती पडले, किंवा काही माझा रिझल्ट ज्यांना माहीत झाला शाळेत थ्रू त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं, तर त्या सर्वांचे धन्यवाद. आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ.